मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. अर्थशास्त्र इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि आज आपण या विषयातील शब्दकोश अभ्यासणार आहोत. म्हणजेच या विषयामध्ये अभ्यास करताना काही शब्द असे असतात की त्याचा निश्चित अर्थ माहीत असणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे पारिभाषिक शब्दांचा निश्चित अर्थ असतो, काही संकल्पना असतात, त्याप्रमाणे आपण अर्थशास्त्रातील काही शब्दांचा अर्थ किंवा संकल्पना समजून घेऊया. म्हणजेच आपल्याला हा विषय अभ्यासायला सोपा जाईल. शब्दकोश तुमच्या क्रमिक पुस्तकामध्ये सर्व प्रकरण संपल्यानंतर शेवटी दिलेला आहे. त्याचा अर्थ आपण समजावून घेऊया. पहा, पहिलीच संकल्पना किंवा शब्द आहे अवितरित नफा. नफा म्हणजे प्रॉफिट, अवितरित म्हणजे न वाटप केलेला. अवितरित, वितरण म्हणजे वाटप, डिस्ट्रीब्युशन, डिस्ट्रीब्यूट न केलेला नफा. कंपन्यांचा अवितरित नफा म्हणजे महामंडळाचे असे उत्पन्न जे गुंतवणूकदारांना लाभांश स्वरूपात दिले जात नाही. की एखादी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये अनेक लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली असते, म्हणजे गुंतवणूक केलेली असते, आणि मग वर्षाच्या शेवटी जो नफा होईल त्यातून त्या नफ्याचा त्या शेअर होल्डर्सच्या प्रमाणामध्ये त्यांना लाभांश किंवा डिव्हिडंड दिला जातो. जेवढी गुंतवणूक केलेली असेल त्या प्रमाणामध्ये त्यांना लाभांश दिला जातो. परंतु जो वाटला जात नाही, जो लाभांश दिला जात नाही, कंपन्या स्वतःजवळ ठेवतात तो लाभांश, त्याला म्हणायचं आहे अवितरित नफा. गुंतवणूकदारांना दिला जात नाही असा लाभांश म्हणजे अवितरित नफा. दुसरी संकल्पना आहे अविभाजित वस्तू. विभाजन करणे किंवा भाग करणे. अविभाजित म्हणजे ज्याचे भाग केले जात नाहीत. जेव्हा एखाद्या वस्तूमधून मिळणारी उपयोगिता अनेक व्यक्ती किंवा वापरण्यावर अवलंबून असते, अशा वस्तूंना अविभाजित वस्तू म्हणतात. की वस्तूंपासून उपयोगिता मिळते, मानवाची गरज भागवली जाते, हे तुम्हाला माहिती आहे. मग ती जी उपयोगिता आहे ती अनेक व्यक्तींवर किंवा वापरण्यावर अवलंबून असते. जे वापरतात, अनेक जण मिळून वापरतात, त्याला म्हणायचं अविभाजित वस्तू. ही संकल्पना सार्वजनिक वित्तमध्ये वापरली जाते आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय रेल्वे. अविभाजित वस्तू म्हणून त्याचं उदाहरण आपल्याला घेता येईल. अनेक व्यक्ती मिळून उपयोगिता मिळवतात. पुढे आर्थिक प्रारूप. प्रारूप म्हणजे मॉडेल, मॉडेल नमुना. आर्थिक प्रारूप म्हणजे आर्थिक वास्तवातील निवडक आर्थिक चलांमधील परस्पर संबंधाचे सुलभ प्रतिनिधित्व आहे. की आर्थिक चल जे आहेत त्यांच्यामध्ये परस्पर संबंध कसा आहे याचं एक प्रतिमान किंवा एक प्रतिनिधित्व करणारं प्रारूप, त्याला म्हणायचं आर्थिक प्रारूप. आर्थिक चलांमधील, आणि ते निवडक असे केलेले असतात म्हणून त्याला प्रतिनिधित्व दिलेलं असतं. पुढे आर्थिक चल. अर्थव्यवस्थेच्या कार्याचे मोजमाप करणारा घटक म्हणजे आर्थिक चल होय. जसं गणितामध्ये, भूमितीमध्ये चल वापरला जातो, तसंच आर्थिक कार्याचं अर्थव्यवस्थेमध्ये मोजमाप करण्यासाठी हा एक घटक वापरला जातो. उदाहरणार्थ लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, महागाई, की हे आर्थिक चल आहे. की भारताच्या संदर्भात विचार केला तर लोकसंख्येचा विचार करता येईल. आर्थिक चल आहे, लोकसंख्या किती आहे, दारिद्र्य, बेरोजगारी, महागाई किती आहे, हे अर्थव्यवस्थेचं कार्य मापन करण्याचं एक घटक आहे, त्याला म्हणायचं आर्थिक चल. पुढे आर्थिक कार्यक्षमता. कार्यक्षमता एफिशियन्सी. जेव्हा अर्थव्यवस्थेतील सर्व वस्तू आणि उत्पादनाचे घटक त्यांच्या सर्वात मौल्यवान वापरासाठी वितरित केले जातात किंवा त्यांना वाटप केले जातात आणि निरुपयोगी भाग काढून टाकला जाईल किंवा कमी केला जाईल, तेव्हा आर्थिक कार्यक्षमता प्राप्त होईल. उत्पादनाचे 4 घटक आहेत, तुम्हाला माहिती आहे की भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. हे त्यांच्या अगदी योग्य कार्यासाठी किंवा मौल्यवान वापरासाठी वितरित केले जातात, त्याला आर्थिक कार्यक्षमता म्हणतात. म्हणजे त्यांची सर्व कार्यक्षमता, पूर्ण कार्यक्षमता अर्थव्यवस्थेमध्ये वापरली जाते, त्याला म्हणायचं मौल्यवान कार्यक्षमता. आणि मग त्यामध्ये जो काही निरुपयोगी भाग आहे, काही उपयोगात येत नाही, तो कमी केला जातो किंवा नष्ट केला जातो, तेव्हाच कार्यक्षमता प्राप्त
होते. म्हणजे उत्पादन घटकांची कार्यक्षमता असं त्याला म्हणता येईल, आर्थिक कार्यक्षमता. पुढची संकल्पना आहे आर्थिक सहयोग आणि विकास संघटन, OECD. आर्थिक सहयोग आणि विकास संघटन 1961 स्थापन झाली संघटना आहे. ती 1948 स्थापन झालेल्या आर्थिक सहयोग संघटनेपासून विकसित झाली. आर्थिक सहयोग संघटनेपासून विकसित झालेली संघटना आर्थिक सहयोग आणि विकास संघटना. ही संघटना जागतिक व्यापार आणि आर्थिक प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन झाली. या संघटनेचा हेतू काय, तर जागतिक व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक प्रगती यांच्यामध्ये प्रोत्साहन देणं, वाढ करणं याच्यासाठी स्थापन झाली. जगातील एकूण 34 देश OECDचे सभासद आहेत. म्हणजे एकूण 34 देश आहेत या संघटनेचे सभासद. OECDचे मुख्य कार्यालय फ्रान्समधील पॅरिसमध्ये आहे. जागतिक व्यापाराच्या प्रगतीसाठी स्थापन झालेली ही संस्था. पुढे उद्यम भांडवल कंपनी. उद्यम भांडवल म्हणजे स्टार्टअप, सुरुवात असणारी कंपनी, नवीन सुरुवात झालेली. आरंभ कंपनी असून वाढत्या व्यवसायासारख्या नवीन कंपनीसाठी निधी प्रदान करते. जे नवीन नवीन कंपन्या स्थापन होतात त्याला स्टार्टअप म्हणतात पहा, आणि यांच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो, त्याला म्हणतात उद्यम भांडवल कंपनी. उपभोक्त्याचा समतोल. उपभोक्त्याची मालमत्ता आणि सेवा खरेदी केल्यापासून मिळणारे उत्पन्न, सध्याचे उत्पन्न आणि सध्याच्या किमती लक्षात घेता ही एक शिल्लक स्थिती आहे. उपभोक्त्याचा समतोल म्हणजे शिल्लक स्थिती. कोणताही उपभोक्ता ज्या प्रमाणात उत्पन्न खर्च करतो त्यापासून अधिकाधिक समाधान किंवा समतोल कसा निर्माण होईल याचा विचार करतो. म्हणजे सध्याचं उत्पन्न आणि सध्याच्या किमती लक्षात घेऊन याचा तो समतोल साधत असतो. त्याला उपभोक्त्याचा समतोल असं म्हणतात. जास्तीत जास्त समाधान मिळणं किंवा जास्तीत जास्त उपयोगिता मिळणं. पुढची संकल्पना आहे करभार. एखाद्या वस्तूच्या उत्पादन आणि उपभोगावर होणारा कराचा परिणाम म्हणजे करभार. कराचा कर म्हणजे टॅक्स, टॅक्सचा भार किंवा ओझं. एखादी वस्तू, त्याचं उत्पादन आणि उपभोगावर होणारा कराचा परिणाम. एखाद्या वस्तूवर कर लावला आहे, मग त्याचा उत्पादनावर काय परिणाम होतो, उपभोगावर काय परिणाम होतो, त्याला करभार असं म्हणतात. सरकारकडून आकारलेल्या करांचे द्रव्यरूपी किंवा पैसारूपी ओझे शेवटी कोणावर पडते हे सांगणे म्हणजे करभार होय. सरकारने जो कर आकारलेला आहे त्याचं ओझं किंवा भार नेमका कोणावर पडतो शेवटी हे सांगणं म्हणजे करभार होय. उदाहरण पाहूया आपण की एखादी वस्तू आपण खरेदी केली तर उत्पादकाने त्याला जो सरकारने कर लावलेला आहे त्याचा समावेश करून त्याने आपल्या उत्पादनाची किंमत ठरवलेली असते. मग ग्राहकाने ती वस्तू खरेदी केली याचा अर्थ ग्राहकावर तो कराचा भार पडलेला आहे. पुढची संकल्पना आहे कराघात किंवा कराचा आघात. कर भरण्याची कायदेशीर जबाबदारी ज्याच्यावर पडते त्याच्यावर कराचा आघात झाला असे म्हणतात. की वस्तू तयार झालेली आहे, मग त्या वस्तूवर प्रथम त्याला जो काही कर भरावा लागेल त्याला म्हणायचं कराचा आघात. जी व्यक्ती प्रथम सरकारकडे कर भरण्यास कायदेशीररित्या जबाबदार असते त्या व्यक्तीवर कराघात होतो. म्हणजे प्रथम कर ज्याला भरावा लागतो त्याच्यावर कराचा आघात होतो. पुढची संकल्पना आहे कल किंवा प्रवृत्ती. एखादी स्थिती उत्पादन किंवा प्रक्रिया किंवा आलेख, रेषा किंवा चक्राच्या द्वारे दर्शवलेल्या सांख्यिकी मालेतील सर्वसाधारण प्रवृत्ती किंवा सरासरी प्रवृत्तीचा आकृतिबंध होय. की कल म्हणजे काय, प्रवृत्ती म्हणजे काय, तर सरासरी प्रवृत्ती दाखवली जाते. नमुना निवड पद्धतीने सरासरी काढली जाते. आलेख, रेषा किंवा वक्राच्या आधारे संख्याशास्त्रीय माहिती तिचं विश्लेषण केलं जातं. पुढे खिडकी प्रदर्शन. खिडकी प्रदर्शन म्हणजे दुकानातील अशी खिडकी की ज्यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी किंवा विक्री वाढवण्यासाठी वस्तूंचे त्या खिडकीत प्रदर्शन केले जाते. जसं दुकानाबाहेर मॉडेल लावले जातात, त्यांना कपडे घातलेले असतात, त्यावरून अंदाज येतो ग्राहकांना की आत दुकानामध्ये कशा प्रकारचे कपडे असतील. त्याप्रमाणेच विक्री वाढवण्यासाठी किंवा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वस्तूंचं प्रदर्शन केलं जातं एका ठिकाणी, त्याला खिडकी प्रदर्शन असं म्हणतात. काही नमुना वस्तू दाखवल्या जातात. पुढची संकल्पना आहे खुल्या बाजारातील रोखे व्यवहार. देशातील मध्यवर्ती बँक खुल्या बाजारात सरकारी कर्ज रोख्यांची खरेदी विक्री करते तेव्हा त्याला खुल्या बाजारातील रोखे व्यवहार असे म्हणतात.
की हा जो प्रकार आहे, रिझर्व्ह बँक खुल्या बाजारामध्ये सरकारच्या वतीने कर्जरोख्यांची खरेदी करते किंवा विक्री करते. जेव्हा महागाई वाढलेली असेल, म्हणजे खूप महागाई वाढते, चलनाचा विस्तार झालेला असतो, अशा वेळेला अर्थव्यवस्थेतील पैसा जर कमी करायचा असेल तर कर्जरोख्यांची विक्री करते. आणि अर्थव्यवस्थेमध्ये चलन वाढवायचं असेल, चलन विस्तार करायचा असेल, अशा वेळेला आपले कर्जरोखे खरेदी करते. जे विकलेले आहेत ते पुन्हा खरेदी करते. म्हणजे अशा प्रकारे कर्जरोखे खरेदी किंवा विक्री करून अर्थव्यवस्थेतील चलन विस्तार किंवा चलनघट यावर नियंत्रण ठेवते, म्हणजेच महागाई नियंत्रण करते. पुढची संकल्पना आहे तात्काळ पैसे पाठवणे. त्याला म्हणतात RTGS. ही अतिशय लोकप्रिय पद्धत आहे पैसे पाठवण्याची. या माध्यमातून पैसे लगेच हस्तांतरित करता येतात. ओके बटन दाबल्यावर लगेच पैसे समोरच्याच्या खात्यामध्ये जमा होतात. बँकेच्या मार्फत ही सुविधा दिली जाते आणि अतिशय तात्काळ पैसे पाठवता येतात. यामुळे देशातील 95% देवाणघेवाण याच प्रणालीमधून होते. ही जगात सर्वात जास्त वापरली जाणारी प्रक्रिया आहे RTGS, तात्काळ पैसे पाठवणं. पुढची संकल्पना आहे तरलता समायोजन. हे भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे वापरलेले एक प्रकारचे मौद्रिक धोरण आहे, पैशाचं धोरण आहे, जे व्यापारी बँकांना पुनर्खरेदी कराराद्वारे कर्ज घेण्यास परवानगी देते. व्यापारी बँकांना परवानगी देते की पुन्हा कर्ज घेण्याला परवानगी देते. यामध्ये रेपो दर, रिव्हर्स रेपो दराचा समावेश होतो. रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर, की ज्या व्यापारी बँका आहेत, रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेताना जो दर आहे रेपो दर, आणि परत रिझर्व्ह बँकेकडे पैसे ठेवल्यानंतर रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना जो दर देते त्याला रिव्हर्स रेपो दर म्हणतात. आणि तरलता समायोजन करण्यासाठी, तरलता समायोजन याचा अर्थ जनतेमध्ये, लोकांच्या हातामध्ये रोख पैसा किती राहावा हे रिझर्व्ह बँक ठरवते किंवा तो नियंत्रण करते रेपो दराच्या माध्यमातून आणि रिव्हर्स रेपो दराच्या माध्यमातून. याला गुणात्मक पतनियंत्रण असंही म्हणतात. देशामध्ये चलन विस्तार करायचा की चलन घट करायचं, यासाठी हे धोरण वापरलं जातं. पुढची संकल्पना आहे तृप्तिबिंदू किंवा समतोल बिंदू असंही त्याला म्हणतात. तृप्तीचा बिंदू भिन्न असतो कारण कोणत्याही वस्तूची सीमांत उपयोगिता 0 असते. प्रत्येकाच्या तृप्तीचा बिंदू जो आहे, समाधानाचा बिंदू भिन्न असतो. वस्तूची सीमांत उपयोगिता 0 असते आणि एकूण उपयोगिता सुरुवातीला वाढत जाते, नंतर स्थिर होते आणि विशिष्ट काळानंतर ती कमी होत जाते. जेव्हा सीमांत उपयोगिता 0 होते तेव्हा एकूण उपयोगिता सर्वाधिक असते. हा आपण अभ्यास केलेला आहे. निर्हस्तक्षेप धोरण. हस्तक्षेप म्हणजे अडथळा, की हस्तक्षेप करायचा नाही असं धोरण. उत्पादन वाहतूक व वस्तूंची किंमत निश्चिती या कोणत्याही प्रक्रियेत सरकारचा हस्तक्षेप नसतो. निर्हस्तक्षेप म्हणजे सरकारचा कोणत्याही बाबत हस्तक्षेप नाही अर्थव्यवस्थेत. म्हणजेच काय, उत्पादनाच्या संदर्भात, वाहतुकीच्या संदर्भात आणि वस्तूंची किंमत निश्चिती याबाबत सरकारचा हस्तक्षेप नसतो. पुढे संकल्पना आहे नैतिक मनधरणी. नैतिक मनधरणी म्हणजे जसं काही एखाद्याची विनवणी करणं, म्हणजे मध्यवर्ती बँकेने व्यापारी बँकांना सर्वसाधारण चलनविषयक धोरणाच्या बाबतीत सहकार्य करण्याच्या बाबतीत विनंती करणे, त्यांचे मन वळवणे. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांवर नियंत्रण ठेवते आणि व्यापारी बँकांना वेळोवेळी सल्ला देते, त्यांची मनधरणी करते, त्यांना कर्ज वाटपाच्या बाबतीत, कर्ज वसुलीच्या बाबतीत ज्या काही सूचना देते, सहकार्य करते, विनंती करते, त्याला म्हणायचं आहे नैतिक मनधरणी. पुढची संकल्पना आहे पेटंट. ठराविक वर्षासाठी एखादा शोध करण्याचा किंवा विक्री करण्याचा अधिकृत अधिकार कायदेशीर आहे. पेटंट याचा अर्थ तुम्ही पाहता चित्रपटाचं नाव असेल निवड केलेलं, त्याचंही रिझर्वेशन करता येतं किंवा ठरवून घेता येतं. एखाद्या साबणाच्या कागदावर जो चित्र आहे, जो त्याला लोगो म्हणतात, त्याचंही पेटंट घेता येतं. एखादं उत्पादन आहे, त्या उत्पादनाची मालकी घेता येते, त्याला पेटंट असं म्हणतात. काही कायदेशीररित्याही शोध असेल त्याचं पेटंट घेता येतं. पुढे प्रमाणित वस्तू. प्रमाणित वस्तू म्हणजे समान मूलभूत वैशिष्ट्ये असणाऱ्या एकाच प्रकारच्या वस्तू. प्रमाणित याचा अर्थ काय, तर सारख्या प्रमाणामध्ये समान मूलभूत वैशिष्ट्य समान आहेत अशा एकाच प्रकारच्या वस्तूंना प्रमाणित वस्तू म्हणतात. बैजिक भार
हे एखाद्या गोष्टीच्या अंतर्गत स्वरूपापेक्षा वैयक्तिक पसंतीवर आधारित किंवा निश्चित केले जातात, की वैयक्तिक भार दिला जातो. आपण ज्या निर्देशांकाच्या संदर्भामध्ये अभ्यास केलेला आहे की तिथे वेगवेगळी प्रकारची सूत्र वापरला जातात, की प्रत्येकाची ग्राहकाची वस्तूंच्या संदर्भात पसंती वेगळी असते. मग त्या ठिकाणी वैयक्तिक भाराचा विचार केला जातो. बोधचिन्ह यावरून आपणास ती वस्तू किंवा पदार्थ कोणत्या कंपनीचा आहे ते समजते. उदाहरणार्थ साबणावर कोणतं चित्र आहे, कोणता लोगो आहे, त्यावरून आपल्याला ते कंपनी कोणती आहे ते लक्षात येतं. त्याला बोधचिन्ह, ट्रेडमार्क असं म्हणतात. बँक दर. मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना योग्य तारणाच्या मोबदल्यात दिलेल्या कर्जावर जो किमान व्याजदर आकारते त्याला बँक दर असे म्हणतात. व्यापारी बँकांना जेव्हा कर्ज हवं असतं ते रिझर्व्ह बँकेकडून घेतात, त्यावेळेला रिझर्व्ह बँकेकडे तारण ठेवतात आणि त्याच्यावर जो दर आहे त्याला बँक दर असं म्हणतात. व्यापारी बँकांना त्यांनी वटवलेल्या हुंड्यात ज्या व्याजदराला पुन्हा वटवून देऊन मध्यवर्ती बँक पैसा उपलब्ध करून त्या दराला बँक दर असं म्हणतात. व्यापारी बँकांच्याकडे ज्या हुंड्या असतात त्या हुंड्या रिझर्व्ह बँकेकडे ठेवून त्यांना पैसे उपलब्ध करून दिले जातात किंवा कर्ज मिळतं आणि तेव्हा जो व्याजाचा दर आकारला जातो त्याला बँक दर असं म्हणतात. पुढे संकल्पना आहे भाडेपट्टी कंपनी. ही एक बिगर वित्त कंपनी आहे, म्हणजे बिगर वित्त आर्थिक नाही, जी प्रामुख्याने उपकरणे भाड्याने देणे किंवा अशा प्रकारच्या क्रियाकलापासाठी वित्त पुरवठा करण्याच्या व्यवसायात गुंतली असते, की उपकरणं भाड्याने देण्याचं काम असतं किंवा याच्यासाठी पैसा पुरवला जातो, वित्त पुरवठा केला जातो, त्याला भाडेपट्टी कंपनी म्हणतात. भांडवली नफा. भांडवली नफा म्हणजे भांडवली मालमत्तेच्या म्हणजेच गुंतवणुकीच्या किंवा स्थावर मालमत्तेच्या किमतीत वाढ होते, जी त्यास खरेदी किमतीपेक्षा जास्त मूल्य देते. की जी गुंतवणूक केलेली आहे किंवा स्थावर मालमत्ता आहे त्याची किंमत वाढली तर खरेदीच्या किमतीपेक्षा अधिक त्याला फायदा होतो, त्याला म्हणायचं भांडवली नफा. आता पाहूया भांडवली तोटा. खरेदी किंमत आणि मालमत्ता ज्या किमतीला विकली जाते त्या किमतीतील फरक म्हणजे भांडवली तोटा, की घेतलेली किंमत आणि विकलेली किंमत यातला फरक म्हणजे हा भांडवली तोटा. जेव्हा विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असते तेव्हा तोटा होतो, कमी किमतीत विकलं तर तोटाच होणार. मिश्र उत्पन्न. मिश्र उत्पन्न स्वयंरोजगार केलेल्या व्यक्तीच्या मोबदल्याला मिश्र उत्पन्न म्हणून मानले जाते. स्वयंरोजगार, एक व्यक्ती अनेक कामं करते. स्वयंरोजगार नोकरीत सध्याच्या किंवा पूर्वीच्या गुंतवणुकीच्या परिणामी व्यक्तीकडून स्वतःसाठी किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या संदर्भात दिलेल्या संदर्भ कालावधीत मिळवलेले उत्पन्न हे वेगळे आहे. एक व्यक्ती अनेक प्रकारची कामं करून जर उत्पन्न मिळवत असेल तर त्याला मिश्र उत्पन्न असं म्हणतात. मूल्य विरोधाभास. उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य यातील फरक याला मूल्य विरोधाभास म्हणतात. उदाहरण त्याचं घेऊया आपण, हिरा आणि पाणी. हिरा या वस्तूचं उपयोगिता मूल्य कमी आहे, विनिमय मूल्य जास्त आहे. उलट पाण्याच्या संदर्भामध्ये उपयोगिता मूल्य जास्त आहे, विनिमय मूल्य कमी आहे. हा झाला मूल्याचा विरोधाभास. पुढे म्युच्युअल फंड किंवा त्याला परस्पर निधी असं म्हणतात. ही अशी कंपनी आहे जी गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करते आणि समभाग, रोखे किंवा बॉन्ड्स म्हणतात त्याला, अन्य अल्पमुदतीची कर्जे, उपकरणे यासारख्या सुरक्षा, रोखे यामध्ये पैसे गुंतवणे. म्युच्युअल फंड सामान्य लोकही खरेदी करतात, इथे पैसे गुंतवतात आणि त्यापासून फायदा मिळवतात. राष्ट्रीय पैसे हस्तांतरण त्याला म्हणतात NEFT. भारतातील प्रमुख पैसे हस्तांतरणापैकी एक प्रणाली आहे, म्हणजे पैसे पाठवण्यासाठी हे प्रणाली आहे. यात पैसे लगेच हस्तांतरित होत नाही, जसे RTGS मध्ये तात्काळ होतात तिथे लगेच नाही होत. यामध्ये प्रत्येक तासाचा वेळ किंवा टप्पा, टाईम स्लॉट बनवलेला असतो, की तासाला त्या वेळ बनवलेला असतो आणि त्यानुसार पैसे दुसऱ्याला पाठवले जातात. हे इलेक्ट्रॉनिक संदेशाच्या माध्यमाने वापरले, इलेक्ट्रॉनिक यंत्राच्या किंवा इंटरनेटच्या माध्यमातून. नोव्हेंबर 2005 मध्ये ही प्रणाली सुरू करण्यात आली. ही सुविधा देशाच्या जवळपास 30,000 बँकांमध्ये उपलब्ध आहे. 30,000 बँका ही सुविधा देतात NEFT. पुढे पाहूया रिव्हर्स रेपो दर. ज्या व्याजदराला देशाची मध्यवर्ती बँक इतर बँकांकडून अल्प काळासाठी कर्जाऊ निधी घेतो त्या व्याजदराला रिव्हर्स रेपो दर म्हणतात. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांच्याकडून अल्प काळासाठी कर्ज घेतात आणि त्या बदल्यात व्यापारी बँकांना जो काही दर मिळतो त्याला रिव्हर्स रेपो दर असं म्हणतात.
रोकड निधीचे गुणोत्तर. सर्व देशांमध्ये प्रत्येक व्यापारी बँकेला कायद्यानुसार मध्यवर्ती बँकेकडे काही प्रमाणात रोख निधी ठेवणे आवश्यक असते. की सर्व देशांच्यामध्ये हा नियम आहे की व्यापारी बँका ज्या आहेत ठराविक रक्कम काही प्रमाणात रोख रक्कम मध्यवर्ती बँकेकडे ठेवतात. त्या प्रमाणालाच रोकड किंवा राखीव निधीचे प्रमाण असे म्हणतात. की 1%, 2%, 3% अशा काही प्रमाणात रोख रक्कम ठेवावी लागते. त्याला रोकड निधीचं गुणोत्तर असं म्हणतात. पुढे रेपो दर. तरलतेची कमतरता जाणवल्यास भारतीय रिझर्व्ह बँक अल्प कालावधीसाठी व्यापारी बँकांना सरकारी तारणाची परतफेड करते. म्हणजे रोकड रक्कम जर अर्थव्यवस्थेत वाढवायची असेल तर व्यापारी बँकांना ही तारणाची परतफेड केली जाते. रेपो दर म्हणतात त्याला. हे बँकिंग प्रणालीमध्ये परिवर्तनीय अभिभरण करते. म्हणजे चलन विस्तार, चलन घट करताना या रेपो दर, रिव्हर्स रेपो दराचा वापर केला जातो. सामाजिक लेखा ही संघटनांच्या कृतीचा सामाजिक आणि पर्यावरणीय परिणाम भागधारकांना मोजणे, परीक्षण करणे, अहवाल देण्याची प्रक्रिया आहे. सामाजिक लेखा की जे अहवाल असा भागधारकांना दिला जातो की संघटनांच्या कृतीचा सामाजिक आणि पर्यावरणीय परिणाम भागधारकांना मोजणे, परीक्षण करणे आणि अहवाल देण्यासंदर्भात आहे. संभाव्य पुरवठा. साठा हा पुरवठ्याचा आधार आहे. आपण अभ्यासला आहे. एखाद्या वस्तूचा संभाव्य किंवा एकूण पुरवठा होतो जो अनुकूलतेवेळी विक्रीसाठी देऊ शकतो. संभाव्य की गरज पडेल तेव्हा तो विकता येऊ शकतो, तोपर्यंत तो साठा केला जातो. त्याला संभाव्य पुरवठा असे म्हणतात. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. अभ्यासासाठी शुभेच्छा.